अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा येथे BMCचे नव्याने प्रसूतिगृहाचे महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। या सुविधेमुळे परिसरातील महिलांना दर्जेदार सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत। या ठिकाणी तुम्ही बघताय ओशिवरा प्रसूतिगृह जोगेश्वरी या ठिकाणी 50 बेडचं प्रसूतिगृह या ठिकाणी ओपनिंग झालेले आहे। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण हे आज लोकांसाठी समर्पित केलेले आहे। स्थानिक आमदार श्री अरुण खान, या वॉर्डचे नगरसेवक रुपेश सावरकरजी, त्याचबरोबर आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भादुरकेजी, उपायुक्त शरद उगडे, इकडचे सगळेच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मला सांगायला फार आनंद वाटतो, इतकं सुसज्ज असं प्रसूतिगृह इथे आदर्श नगर असेल, दहेराम बाग असेल, गौतम नगर, शास्त्री नगर, ह्या सर्व त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांसाठी हे जे प्रसूतिगृह आहे याचा लाभ मिळणार आहे। मला असं सांगायचं आहे की बाळंतपण म्हणजे प्रसूती ही अशी वेदना आहे की त्यावेळी त्या महिलेला हाकेच्या अंतरावरती हॉस्पिटल मिळणं किंवा त्या हॉस्पिटलची सेवा मिळणं फार गरजेचं असतं। ती वेळ फार महत्वाची असते आणि अशा वेळी आपल्या विभागातील लोकांना इतकं सुसज्ज असं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हे या ठिकाणी मला आमचं जे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे हे लोकांना समर्पित करताना खूप आनंद होतोय। अशी सेवा आम्ही कायम मुंबईकरांसाठी करतो। 50 बेडचं हे हॉस्पिटल आहे। या ठिकाणी जवळपास 34 बेड स्त्रीरोग तज्ञ, 10 बेड बालरोग विभागासाठी आणि 6 अत्यंत विशेष नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी या ठिकाणी आरक्षित केलेले आहे। प्रत्येक ह्याच्यासाठी तपासणीसाठी वेगवेगळे विभाग या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। परिचारिका असतील, डॉक्टर्स असतील, टेक्निशियन्स असतील, सर्व या ठिकाणी तरतूद झालेली आहे, या ठिकाणी आलेली आहेत। त्यामुळे अतिशय सुंदर असं प्रसूतिगृह आजपासून या लोकांसाठी समर्पित केलं। या वॉर्डामध्ये फार आनंद होतो। अशी सगळी चांगली कार्यक्रम त्याचे ओपनिंग करत असताना आताच आमदार अरुण खान यांनी सांगितलं की जवळपास 150 बेडचं अजून एक नवं हॉस्पिटल या ठिकाणी केवी स्पॉटमध्ये तयार होतंय। तर अशी जर लोकउपयोगी, लोकहितासाठी आणि आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे कॉर्पोरेशनमध्ये गेले ते लोकांच्या सेवेसाठीच गेले, तर लोकांच्या सेवेसाठी ही सगळी कामं देताना, त्यांना सोपवताना आम्हाला खूप आनंद होतो। आने वाले वक्त में अगर हॉस्पिटल की जरूरत की बात कर रहा है तो क्या रकबक हुआ है और क्या रोडमैप लेके BMC चल रही है? मुंबई महानगरपालिका में वैसे तो काफी बड़े हॉस्पिटल KEM है, कुपर हॉस्पिटल यहाँ से नजदीक है, सायन रुग्णालय, वो तो काम ही कर रहे हैं। लेकिन हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे के जो हमने छोटे हॉस्पिटल्स हमने ओपन किए थे, उसी के साथ में ये जो जगह है जहाँ पे भी डेवलपमेंट होता है, वहाँ पे जो आरक्षित प्लॉट होता है, जो हॉस्पिटल के लिए कभी कभी होता है, कोई जगह जो स्कूल के लिए आरक्षित होती है, तो हम वहाँ से बांध के ये लोगों को समर्पित करते। आपने बराबर कहा, मुंबई की लोकसंख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो ये सब जो मूलभूत हम लोग बोलते हैं जो चीज़ें लोगों को मिलनी चाहिए, स्कूल है, हॉस्पिटल है, रस्ते है, पानी है, बिजली है, ऐसी सब सुविधा देने हमारी प्रायोरिटी है। काय सांगाल आपल्या कार्यकाळात अभिनेता रुग्णालयाचं उद्घाटन केलं, काय सांगाल? आज आपण इथे ओशिवरा प्रसूतिगृहाचं सन्माननीय महापौर महोदया ऋतुताई तावडेजी यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे। आज हे 50 बेडचं रुग्णालय इथे झालेलं आहे आणि एवढं सांगेन, आरोग्य समिती अध्यक्ष म्हणून 4.5 महिन्यामध्ये आपण हे 5वं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांची जसे सुविधा वाढवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये 2 ते 2.5 हजार बेड कसे उपलब्ध होतील त्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत। महापौरांनी तुमचं कौतुक केलं, तुमचं हरीश कमी बोलणारा पण काम जास्त करणारा कौतुक केलं, काय आहे की 25 वर्षानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टीचे महापौर आणि सत्ता इथे बसलेली आहे, तर एवढंच सांगेन की काम करून मुंबईकरांच्या जनता आहे त्यासाठी आम्हाला दाखवायचं आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक, महायुतीचे सर्व नगरसेवक प्रामाणिकपणे काम करत आहोत मुंबईकरांच्या जनतेसाठी। रुपेश सावरकर यांच्या वॉर्डमध्ये प्रसूतिगृहाचं उद्घाटन झाले, काय सांगाल? माझे सहकारी मित्र रुपेशजी सावरकर यांचा कंटिन्यू फॉलोअप म्हणजे त्याचं एक प्रतीक म्हणून
हे आज खरंच ओशिवरा प्रसूतीगृह इथे झालेलं आहे आणि खूप जणांचे आपल्या माता बहिणींचे आशीर्वाद नक्कीच त्यांना मिळणार आहेत. तुम्ही काय सांगाल महापौरांच्या हस्ते या ठिकाणी रुग्णालयाचं उद्घाटन झालं 50 खाटांचं रुग्णालय काय सांगाल काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे तर आज खूप आनंद होत आहे की निवडून आल्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल माझ्या प्रभागात गेल्या अनेक महिन्यापासून ज्याचं वास्तुशांती राहिली होती, माननीय महापौर आणि चेअरमॅन हेल्थ कमिटी हरीशजी यांच्या शुभ हस्ते आज त्याचं उद्घाटन झालं आणि स्थानिक आजूबाजूचे जेवढे पण स्लम एरिया आहेत आमच्या एरियामधले, जे गौतम नगर, शास्त्रीनगर, वीरा देसाईचा पट्टा, बेरामबाग, त्यांना सगळ्यांना नक्कीच याचा चांगला लाभ होणार आहे. आणि इथे सगळे मल्टी स्पेशलिस्ट असे हॉस्पिटल असून त्याच्यामध्ये सगळ्या मशिनीज पण खूप मल्टी स्पेशलिस्ट आहे. तर खूप आनंद आहे की माझ्या प्रभागात एवढा मोठा भव्य असं हॉस्पिटलचं निर्माण झालं. एक स्वप्न पूर्ण झालं असं वाटतं. नक्कीच हे तर सुरुवात आहे, अजून खूप येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे. वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास तुम्ही सार्थक ठरवण्यामध्ये यशस्वी झाला. प्रयत्न करतोय. अजून काय वॉर्ड क्रमांक 63 जनतेसाठी नवीन काय असेल? जनतेसाठी सगळं नवीनच आहे. आम्ही काम आमचे एकदम जोरात करतोय. आता पुढे रोटरी क्लब आपण उद्घाटन करणार आहे. लवकरच रोटरी क्लब पास झाला आहे. वीरा देसाई रोडचं महत्त्वाचं जे स्पॉट आहे, जेव्हा आपण कोपऱ्यावर जातो तिथे सगळी माती पडली, अनेक वर्षापासून प्रलंबित असा विषय, तिथे भव्य रोटरी क्लब लवकरच सुरू होणार आहे. जर आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी नेहमी वाहतूक असते, वाहतूक कोंडी होत असते, त्याच्यावर आपण काय कराल? वाहतूक कोंडीवर ऑलरेडी ट्रॅफिक डिव्हिजन आणि आमचं काम म्हणजे मी निवडून आल्यावर 10 ते 12 वेळा इथे राऊंड मारला आहे. आपण बघितलं असणार या दोन्ही रोडवर 50च्या वर ट्रक उभे राहायचे, पण ज्या दिवशी मी निवडून आलो 16 तारखेला, 18 किंवा 19 तारखेला माझी भव्य विजय रॅली होती. त्याच्या अगोदरच मी ज्या मतदानाच्या 1-2 दिवस अगोदर पण ओपन प्लॅटफॉर्मवर सांगितलं होतं की निवडून आल्यावर 2 ते 3 दिवसाच्या आत परमनंट ट्रक ते गायब होतील. आजही तुम्ही बघत असणार की पूर्ण वीरा देसाई रोड साफ आहे, एकही डंपर किंवा ट्रक तिथे उभे नाही आहे. तर पोलीस प्रशासनाचे मी आभार मानतो की त्यांच्या सहयोगाने आणि माझ्या पाठपुरवठ्याने तिथे मला यश भेटलं. वार्ड क्रमांक 63ची जनता असेल किंवा वसा विधानसभेचे मतदार असतील, त्यांना या हॉस्पिटलच्या रुग्णाच्या माध्यमातून कशाप्रकारे आव्हान? 46,000 मतदार आहेत, पण 46,000 नाही, पूर्ण वर्षाव विधानसभेतले 3,22,000 मतदारांना याचा फायदा होईल. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.